अशी पुस्तकं डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांच्या या लेखामध्ये आपण पाहिलेलं होतं की पुस्तकं माणसाच्या जीवनामध्ये क्रांती आणतात. ज्याला पुस्तकाच्या वाचनाची आवड आहे त्याचं जीवन ही पुस्तकं सुजलाम सुफलाम करतात. माणसाची खरी जडणघडण ही पुस्तकाच्या वाचनानं होते, म्हणून पुस्तक वाचनाची सवय माणसाला असायला हवी. जशी भूक एक आपली गरज आहे तशी म्हणजे शारीरिक सकसता वाढवण्यासाठी, आपलं शरीर सदृढ करण्यासाठी जसं आपल्याला अन्नाची गरज आहे तसंच मानसिकदृष्ट्या सदृढ होण्यासाठी, बौद्धिकदृष्ट्या बलवान होण्यासाठी पुस्तक वाचनाची आपल्याला नितांत गरज आहे. जशी आवड आपल्याला खाण्याची असते तशीच आवड आपल्याला वाचनाची देखील असली पाहिजे. खाणे ही एक जशी गरज झालेली आहे तसं वाचन ही एक गरज आपली झाली पाहिजे. हा विचार या लेखामध्ये लेखकाने मांडलेला आहे. आता पुस्तक कुठलंही काम माणसानं करायला आपण सुरुवात केली तर त्या कामामध्ये आपण ध्येयमग्न झालं पाहिजे. सगळ्या जगाला विसरून त्या कामामागे, त्या ध्येयामागे आपण लागलं पाहिजे. तरच ते ध्येय, ते जीवन, ते काम आपलं पाहिजे त्या पद्धतीनं यशस्वी निश्चितच होतं. तसं लेखक सांगतात, पुस्तकं काही असे असतात की आपण झपाटून गेलं पाहिजे, तशी वाचली पाहिजे, आपल्याला ती झपाटून सोडतात. आता सगळ्यांना सिनेमा पाहण्याची आवड आहे. पहा, तुम्हाला एखादा आवडत्या हिरो किंवा हिरोईनचा सिनेमा आला आणि स्टोरी चांगली असेल तर 3 तासाचा सिनेमा कसा संपला आपल्याला कळत देखील नाही, एवढं आपण ते पाहण्यामध्ये मग्न होतो. कारण तो सिनेमा आपल्याला आवडतो, त्यातली कथा आपल्याला आवडलेली असते, म्हणून आपण त्या ठिकाणी सगळं विसरून जातो. कुणी काम जरी सांगितलं तरी मला वाटतं आपण ते करत नाही. एक वेळेला आपण जेवण देखील विसरून जातो, एवढं ते पाहण्यामध्ये ध्येयमग्न होतो. तसं वाचनाची सवय असेल, वाचनानं आपण झपाटून गेलं असेल तर नक्कीच वाचन देखील आपल्याला ताणभूक विसरायला लागतात. आणि अनेक पुस्तकं अंतःकरणामध्ये असं भावनाचं प्रचंड खळबळ उडवून देतात. इतकी शक्ती त्या पुस्तकामध्ये नक्कीच असते. अशी काही पुस्तकं असतात की आपण जीवनभर ती पुस्तकं विसरू शकत नाही. श्यामच्या आई हे तसंच एक पुस्तक आहे. पहा, ही पुस्तकं आपल्या जीवनामध्ये जसं सुगंध, बऱ्याच जणाला सुगंध लावण्याची, अत्तर फाया लावण्याची आवड असते. पहा, तो सुगंध सतत आपल्यासमोर दरवळत राहावा असं आपल्याला वाटतं. तसं अशी आवडलेली पुस्तकं सतत मनामध्ये विचाराचा सुगंध आपल्या मनामध्ये कायमचं रुजवून बसलेली असतात. असं उत्तम पुस्तकं लेखक त्याही पुढे जाऊन म्हणतात, उत्तम पुस्तकं वाचणं यासारखं उत्तेजक आणि आनंददायक कुठली गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये नाही. तसं लेखकाचं तरी निश्चितच आहे. तसं आपलं झालं पाहिजे. आता उत्तेजक म्हटल्यानंतर तुम्हाला उत्तेजक पेय माहिती असेल. उत्तेजक पेय घेतल्यानंतर माणसाची अवस्था कशी होते. उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर दारू पिणाऱ्या माणसाविषयीचं. तो उत्तेजक घेतल्यानंतर त्याचं वागणं, फिरणं, बोलणं मला वाटतं सगळंच बदलतं. आणि त्याशिवाय दारू पिणाऱ्या माणसाला दारूशिवाय त्याच्या जीवनामध्ये दुसरं काहीच दिसत नाही. तसं पुस्तक वाचणाऱ्या माणसाला पुस्तक मिळालं की त्याला उत्तेजक द्रव्य घेतल्यासारखी वाचण्यामध्ये एवढं तो मग्न त्या ठिकाणी झाला पाहिजे. अगदी लेखकाने
दोन पाश्चिमात्यची नावं दिलेली आहेत. मॅकबेथ आणि किंग लिअर हे नाटक आहेत. आणि लिहिलेल्या नाटकातले काही संवाद असे आहेत, ते संवाद अधिक अर्थानं, मनानं, भावस्पर्शी आपल्याला नक्कीच झालेली पाहायला मिळतात. आणि प्रत्येक वेळेस आता पुस्तकं तुम्ही अशाच एका मॅकबेथ किंग लेअर सारखंच, मला वाटतं एक मराठीमध्ये सिनेमा आला होता, तुम्हाला आठवत असेल, तो वयोवृद्ध माणसाविषयी होता. मला त्याचं नाव तुम्हाला नक्कीच आठवेल. आईवडिलांच्या समस्येविषयी होता पहा तो सिनेमा. मला त्या नाटकाचं, त्या सिनेमाचं नाना पाटेकरांनं त्या वयोवृद्ध माणसाची भूमिका केली होती पहा. आठवतं का तुम्हाला त्या ह्याचं नाव, सिनेमाचं नाव आठवतं का? सांगा कुणीतरी की हा सिनेमा आपण पाहिला, वयोवृद्ध नाना पाटेकरनं त्यामध्ये भूमिका केली होती बघा. तेही नाटक तशाच पद्धतीचं होतं. आठवतं नाटकाचं नाव, त्या सिनेमाचं नाव? सांगा कुणीतरी माईक चालू करून. नाही सर. नाही आठवत? नटसम्राट सिनेमा पाहिलात? नटसम्राट सिनेमा एकाही मुलीनं पाहिला नाही? ठीक आहे. तो सिनेमा देखील अशाच इंग्रजी नाटकावर अवलंबून आहे. वि वा शिरवाडकरांनं त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं होतं नटसम्राट या नाटकामध्ये, आणि नंतर त्याचा सिनेमा झाला. या नाटकातले देखील संवाद असेच आहेत. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन असेल, की या म्हाताऱ्याने जगावं की मरावं असा एकच प्रश्न या दुनियाच्या उकिरड्या, असे एक एक नाटकातले जे संवाद होते ना, ते अगदी मनाला स्पर्शून जात होते. तसेच मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकातले संवाद देखील तसेच आहेत. काही पुस्तकं असे असतात, आपण एकदा वाचलं वेगळा अर्थ दिसतो, दुसऱ्या वेळेस वाचलं दुसरा अर्थ, तिसऱ्या वेळेस वाचला तिसरा अर्थ. जेवढ्या वेळेस आपण वाचू तेवढ्या वेळेस वेगवेगळे अर्थ आपल्याला जाणवतात. तसंच ज्ञानेश्वरीचं उदाहरण घ्या. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ देखील एकतरी आपल्याला भाषा कळत नाही, आपण भाषा त्यातले शब्द बरेचसे कळत नाहीत, पण जेव्हा वाचनाची गोडी तुम्हाला लागेल त्यातला अर्थ कळेल. पहिल्या वेळेस वाचल्यानंतर त्याचा अर्थ वेगळाच असेल, वेगळा म्हणजे मनाला अधिक भावणारा, आनंद देणारा. दुसऱ्या वेळेस वाचाल त्यापेक्षा अधिक, जसं खाण असते, सोन्याची खाण असेल, सोन्याच्या खाणीमध्ये गेल्यानंतर खाणीमध्ये तुम्ही शोधाल तेवढं नवीन नवीन निघत राहतं. तसं चांगल्या पुस्तकाचं, सुंदर पुस्तकाचं वाचन म्हणजे प्रत्येक वेळेस वेगळी अनुभूती आपल्याला देतं. अशी ही वाचनाची नशा माणसाला वेगळ्याच कल्पनेमध्ये घेऊन जाते. लेखक तर म्हणतात, माझ्या सुखाविषयीच्या कल्पना जर मला विचारल्या, पहा आपल्या सुखाविषयीच्या कल्पना काय असेल? आपण काय विचार करू, मला भरपूर कपडे घालायला मिळाले तर मला आनंद होईल, मला भरपूर आवडीचं खायला मिळालं, दररोज हॉटेलमध्ये जेवायला गेलं तर मला सगळ्यात सुख वाटेल. या पण माणसाच्या कल्पना काय, मला बंगला असेल, मला गाडी असेल तर मला सुख असेल असं म्हणू. पण लेखकानं मात्र खरं सुख जीवनाचं कशात आहे तर पुस्तक वाचण्यात आहे. आणि लेखकानं म्हटलेलं आहे, माझ्या आयुष्यातून पुस्तकं वगळली तर त्यांचं जीवनच संपुष्टात आलं असं त्यांना वाटल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. पहा कितीतरी अशा गोष्टी आहेत आपल्याला मिळाल्या त्या आपल्यापासून दूर जातात. पैसा असेल, धन दौलत असेल, सोनं नाणं असेल, आज आहे उद्या नाही. अगदी आपण ज्यांना जवळचे मित्र मानतो ते मित्र देखील काही कारणामुळं, तुमच्यामध्येही काही मैत्रिणी असतील, काही कारणामुळं दोघीमध्ये वाद होतो आणि त्या बोलायच्या सोडून देतात. ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो ती माणसं देखील आपल्याला सोडून देतात, कुठल्या ना कुठल्या कारणानं सोडून देतात. वाद निर्माण होतो, अगदी भावाभावामध्ये देखील वाद असा होतो आणि तिथून मात्र दोघांमध्ये वैर निर्माण होतं.
पैसा तसाच आहे, संपत्ती तशीच आहे, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, पुस्तकं पैसा आणि माणसं यांच्यामधलं, माणसं दूर जाऊ शकतात, पैसा दूर जाऊ शकतो, पण पुस्तकानं आपल्याला दिलेलं ज्ञान आहे ते मात्र आपल्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. सगळी माणसं आपल्या जवळचे विश्वासघात करू शकतात, पण पुस्तकं मात्र विश्वासघात आपला कधीच करत नाहीत. उलट वरचेवर आपल्याला हवंसं ज्ञान आणि आपलं मन मजबूत व्हावं, खंबीर व्हावं, आपलं ज्ञानसंपन्न व्हावं यासाठी सतत आपल्याला ते ज्ञानच देते. म्हणून अगदी त्या पुस्तकांना, अशा पुस्तकांना जेव्हा तुम्ही त्या भावनेनं स्पर्श कराल त्यावेळेला आपल्याकडे जे आहे, जे सगळं विचारानं ओसलून मारानं अंतःकरण ते आपल्यासमोर नक्कीच उघडं करतात. पुस्तकामध्ये ज्या मांडलेल्या भावना असतील, विचार असतील, ते सारं आपल्यासमोर उघडं करून आपल्या मनातलं, पुस्तकात जे दडलेलं ज्ञान आहे ते आपल्या अंतरंगात साठवून देतात. अशी पुस्तकं आहेत. सगळ्यात थोर माणसांनी अगदी मागच्या हजारो वर्षापूर्वी अनेकाने आपले विचाराचं धन त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे, आणि ते पुस्तकाचं धन आपल्यासमोर, ते भांडार त्या ठिकाणी पुस्तकं उघडं करतात, म्हणजे आपल्याला ते ज्ञान देतात. कुशाल जेवढं पाहिजे तेवढं घेऊन जा. पण आपल्या घरामध्ये आपल्याकडे भरपूर पैसा आहे असं कोणी म्हणतं का? आपल्याच मुलांना हे कपाट आहे, ह्या कपाटामध्ये एवढे पैसे आहेत, तुला पाहिजे तेवढे घेऊन जा असं कोणी म्हणतं का? सोनं आहे घरामध्ये, भरपूर सोनं आहे, तुला अंगावर किती घालायचे तेवढे घालून जा, बॅगेमध्ये घेऊन जा. आपल्या घरातलं असलं तरी आपल्याला तेवढं कोणी देतं का? देत नाही. पण पुस्तक ही अशी गोष्ट आहे, ज्यांच्याकडे जेवढं आहे त्या पुस्तकामधलं ज्ञान तेवढं आपापल्या बुद्धीनं आपल्याला त्या ठिकाणी मिळतं, सर्वच त्या ठिकाणी देतात. म्हणून पुस्तकावर प्रेम करणारी माणसं फार अलीकडच्या काळामध्ये दुर्मिळ होत चाललेली आहेत. याचं एक खंत लेखकाने या ठिकाणी मांडलेले आहे. आणि असं पुस्तकावर प्रेम करणारी माणसं दुसऱ्याला पुस्तक देत नाही, ती जीवापाड आपल्या कपाटामध्ये पुस्तकं जपून ठेवतात. एवढं म्हणजे जीवापेक्षाही जास्त ते जपतात. आणि समजा कोणी पुस्तकं न्यायला लागलं तर अगदी ती व्याकुळ होतात. लेखकानं एका ग्रंथप्रेमी वाचकाचं, त्यांच्या एका मित्राचं, त्यांनी पुस्तक 2 दिवसासाठी पुस्तक वाचायला नेलं होतं. त्यांच्या जीवनामध्ये आलेला प्रसंग या ठिकाणी लेखकानं सांगितलेला आहे. तो माणूस, ती व्यक्ती, तो त्यांचा मित्र सगळ्यात जास्त प्रेम जर कशावर करायचा तर पुस्तकावर प्रेम करायचा. आणि लेखकानं त्याच्याकडे गेल्यानंतर ते पुस्तक त्यांना दिसलं आणि 2 दिवसासाठी ते पुस्तक लेखक वाचायला आणले. आणि देताना मात्र त्या पुस्तकप्रेमी माणसानं एवढं काकुळतीला येऊन सांगत होता, कदाचित लेखकाला नाही कसं त्याला म्हणता आलं नाही. अनेक जण आले तर पुस्तक स्पष्ट तो सांगायचा, पुस्तकं मिळत नाहीत, मी देत नाही असं तो स्पष्ट सांगायचा. पण कदाचित लेखकाला सांगण्याचं तसं धाडस त्याचं झालं नाही. पण त्याने अनेक सूचना मात्र लेखकाला केल्या. पुस्तक देत असताना तो म्हणाला की पुस्तक तुम्ही घेऊन चाललेला आहात, अतिशय काळजीपूर्वक वापरा. दुसऱ्या कुणाच्याही हातामध्ये ते पुस्तक देऊ नका. काही जणाला वाचन करत असताना सवय असते पहा. समजा आज 10 पानं वाचले, 10 पानं वाचल्यानंतर 11वं पान काय करतात, अर्ध कोपरा मुडपतात किंवा पुस्तकाच्या पानाला एका घडी घालतात की पुढच्या वेळेस वाचताना आपल्याला डायरेक्ट तिथं वाचायला जाता यावं, आपल्या लक्षात राहावं म्हणून मुडतात. पण पुस्तक मुडपलं, माणसाचं मन मुडपलं तर आपल्याला, साधा आपण कपडे घातलं तर अंगावर एका साधी घडी जरी पडली तर आपल्याला आवडत नाही. आणि पुस्तकाचं असं पान मुडपलं
तर हे योग्य आहे का? म्हणून तो सांगितला, पुस्तकाचं पानं मुडपू नका, कोणताही मजकूर पेन्शिलीनं किंवा शाईनं त्याच्यावर अधोरेखित करू नका. पहा ओरखडे, आता पुस्तकाचा प्राण आहे, जीव आहे, असं ओरखडे आपण ओढतो पेन्सिलनं किंवा पेननं, त्याच्यावर रेषा मारतो. तशाच रेषा एखाद्या चाकूनं कशानं तरी आपल्या अंगावर मारल्या तर आपल्याला चालतं का? पण काही माणसं निर्दयपणानं तशा पद्धतीनं करतात. आणि म्हणून तो लेखकाला सांगत होता की अजिबात तशा रेषा मारू नका. वरती चांगलं कवर त्याने पुस्तकाला घातलेलं होतं आणि स्पष्ट त्याने सांगितलं त्याचं कवर काढू नका. काही माणसांना तर अशी सवय असते, पुस्तकं आणतात पण पुस्तकाला कवरच घालत नाहीत. आता किती जण तरी 11वीचं तुम्ही 10वीपर्यंतचे पुस्तकं सगळे आणलेला होता, सगळ्या पुस्तकांना कवर घातलेला होता का? काही जण घातले असतील, काही जण घातले नसतील. घातले असतील त्याने पहिलं फाटल्यानंतर दुसरं परत घातलंच नसेल, तसंच पुस्तक फाटलं असेल. म्हणजे जेवढं पहा, जेवढी काळजी आपण आपल्या मनाची, आपल्या जीवाची, आपल्या शरीराची घेतो, तेवढीच काळजी पुस्तकाची देखील घेतली पाहिजे. आणि लेखकाने मागितलं होतं 2 दिवसासाठी, आणि 2 दिवस झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी मात्र न विसरता मला पुस्तक आणून द्या, परत करा, असं लेखकाला त्याने त्या ठिकाणी सांगितलं होतं. अशा सूचना जर आपण ऐकलो असतो कोणी सांगत असताना आपल्याला, तर आपल्याला वाईट वाटलं असतं. काय आपण एवढं घेऊन चाललेलं आहे आणि हा किती अपमानकारक आपल्याला बोलत आहे, असं आपल्याला वाटलं असतं. पण लेखकाला मात्र त्या गोष्टी अपमानकारक वाटल्या नाही. काही आहेत पुस्तक शत्रू, काही जण आहेत की पुस्तकाचा वापर कशाही पद्धतीनं करतात, कसंही टाकून देतात. पहा, आपण त्याला विद्या म्हणतो. जे पुस्तक आपल्याला ज्ञान देतं ते पुस्तक म्हणजे आपण जोपासलं पाहिजे. आता काल दसऱ्याच्या मला वाटतं सण होता, दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीची देखील पूजा करतात आणि त्यामध्ये आपण पुस्तकं देखील पूजतो. आणि एक देव म्हणजे आपल्याला ज्ञान देणारा आहे. पान जरी असलं, कागद जरी असलं, तर त्या कागदावर जे मांडलेलं आहे त्याच्यावरून आपलं जीवन बदलतं, आपल्याला ज्ञान मिळतं. म्हणून त्याला तेवढ्याच प्रेमानं जपलं पाहिजे. पण काही माणसं असतात की निर्दयपणानं पुस्तकं म्हणजे त्या ठिकाणी वापरतात. त्यांच्या जीवनामध्ये ते पुस्तक म्हणजे एक छापलेलं एक चोपडं आहे. याच्या पलीकडं ती माणसं त्या पुस्तकाला महत्त्व देत नाहीत. ते म्हणतात, काही अशी निर्दयी माणसं असतात, पुस्तकाचा उपयोग किती आहे? काय भूक लागल्यावर थोडंच माणसाला पुस्तक शिजवून खाता येतात? पहा, भूक लागल्यावर, मी भुकेचं उदाहरण तुम्हाला अगोदर दिलेलं आहे. शारीरिक भूक ही माणसाला अन्न खाल्ल्यानंतर भागते, पण जे बौद्धिक भूक आहे ती बौद्धिक भूक प्रत्येकाला लागायला पाहिजे. आणि लागायला हवी तर ती भूक आपल्याला पुस्तकातल्या ज्ञानानं भागते. पण तो आत्मा, वैचारिक आत्मा, बौद्धिकतेचा आत्मा, त्याची भूक नक्कीच भागते. पण काही लोक म्हणतात की भूक लागल्यावर थोडंच तुमच्या त्या पुस्तकाला शिजवून खाता येतं. काही वेडे लोक तर म्हणतात वाङ्मयात रस आहेत. आता रस आहेत, मग तुम्हाला ताण लागली, ताण लागल्यावर शाकुंतलासारखं कालिदासाचं आता साहित्यामध्ये सगळ्यात गाजलेलं शाकुंतल हे पुस्तक आहे कालिदासांचं. फार सुंदर वर्णन कालिदास शाकुंतलाचं त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्याचे साहित्यामध्ये जे रस आहेत ते रस त्या पुस्तकामध्ये ओतप्रोत भरलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग रस आहे म्हणता, मग त्यातनं पुस्तकामध्ये रस तुम्ही खाऊ शकता, पिऊ शकता, उकळून पिऊ शकता का? पिऊ शकत नाही, असं काही जण म्हणतात. आणि साहित्यामध्ये 9 रस आहे असं प्राचीन काळापासून सांगितलेलं आहे. रस हा खरं तर वेगळा विषय आहे. रस असतो, आपण म्हणतो पहा, आता जेवत असताना कधी कधी आपण म्हणतो काय मला जेवणात रसच नाही. मग आता तिथं रस असतो का? भाजी भाकरी खात असाल, पोळी चपाती खात असाल, मग तिथं रस येतो का?
मला आज काय कशामध्ये रसच वाटत नाही, एकदम विरस झालेला आहे असं आपण म्हणतो. पहा, तुम्ही सिनेमा पाहता, सिनेमा पाहत असताना सिनेमामध्ये देखील हे 9 रस आहेत. कसा रस आहे? आता समजा एखादं प्रेमविषयकचं गाणं असेल, आता ते रस आहे. कुठला रस म्हणायचा त्याला? शृंगार रस म्हणायचा. काही सिनेमामध्ये मारामारी लागलेली असते, पहा, भांडणं चाललेले असतात, एकमेकाला सगळे बदलत असतात. म्हणजे त्यावेळेला हिरो एखाद्यावर अन्याय होतो, हिरो पेटून ओढतो आणि हिरो सगळ्यांना मारायला लागतो, त्यावेळेला वीर रस. किंवा एखाद्या सिनेमामध्ये दुःखाचं कथा आहे, दुःख, काही जणांचे अश्रू अनावर होतात तो सिनेमा पाहत असताना. मराठीतला सिनेमा पाहायचं म्हटलं तर माहेरची साडीसारखा सिनेमा, की अश्रू आपोआप न कळत डोळ्यातून येतात. म्हणजे हा कोणता रस झाला? करुण रस. असं साहित्यामध्ये 9 रस आहेत. आणि ते रस काय उकळून पेता येतात का भूक लागल्यानंतर, असं काही निर्दयी माणसं त्या ठिकाणी म्हणतात. फार झालं त्यांना काय वाटतं, एखादं पुस्तक असतं वाचावं, चाळावं आणि मग येईल त्या भावानं विकून टाकावं, फुकून टाकावं, म्हणजे विकून टाकावं. याच्यापेक्षा त्या पुस्तकाचा काय उपयोग आहे, असे काही विचारसरणी मांडणारे काही लोक आहेत. पण ह्या पुस्तकप्रेमी मित्रानं ज्या अटी लेखकाला घातल्या पुस्तक नेत असताना, ते अगदी संयुक्तिक होत्या, योग्य होत्या, असं लेखकानं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता पुढील जे आहे ते आपल्याला वाचायचं आहे. माझ्या हाती पुस्तक देताना त्यानं त्यावरून मायेनं अलगद हात फिरवला. मी त्याला म्हणालो, कसलीही काळजी करू नका. माझ्या घरीसुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखंच वाटेल. त्याला सासूरवास सहन करावा लागणार नाही. ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात. तो हसला. त्याचं समाधान झालं असावं. मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे, मूर्ख हस्ते न दाव्यतम यव वदती पुस्तकम. मूर्खांच्या हाती मला देऊ नका, असं पुस्तकाचं म्हणणं आहे. माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना? आता तो खळखळून हसला आणि म्हणाला, अहो, दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुकून पितो आहे. काही दिवसापूर्वी एका कवीनं माझी 2 पुस्तकं नेली. मी 15 दिवस वाट पाहिली. पुस्तकं मागायला गेलो तेव्हा त्यानं चक्क कानावर हात ठेवले. आपण पुस्तकं आणलीच नाहीत, असं त्याचं म्हणणं आहे. आता काय करणार? पुस्तक गिळंकृत करणं म्हणजे माझ्या दृष्टीनं भयानक प्रकार आहे. तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तकं द्यायचं नाही. माझी पुस्तकं हीच माझी अपत्य. वाचायला भरपूर ग्रंथ असले तर मी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदानं सहन करीन. पण पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. सहज माझ्या मनात विचार आला. असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले. परवा मी BAच्या वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, GA कुलकर्ण्यांचा एखादा कथा संग्रह तुम्ही वाचला आहे काय? संग्रह जाऊ द्या, या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे काय? साहित्य या विषयाचे रसिक विद्यार्थी मानाखाली घालून बसले होते. कदाचित GA कुलकर्णी हे नावसुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं. मी निराश झालो. एका आधुनिक श्रेष्ठ कथा लेखकाचं
नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोचलं नाही, या कर्माला काय म्हणावं? पहा, एवढंच आपण पाहूया. नंतर एवढं विश्लेषण पाहून पहा, जेव्हा लेखकाला त्यांच्या मित्रानं ते पुस्तक दिलं आणि पुस्तक देत असताना अगदी त्या पुस्तकावर मायेनं त्याने हात फिरवला आणि ते त्याला म्हणाले, लेखक सांगायला लागले की तुम्ही पुस्तकाची अजिबात काळजी करू नका. माझ्या घरीसुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटेल. माहेर आणि सासर यामधला फरक तुम्हाला माहिती असेल. जरी तुमचं आणखी लग्न झालं नसेल तर सासूरवास कसा असतो हे तुम्हाला माहिती असेल. त्या बऱ्याचशा सासूरवासीन स्त्रियांना माहिती आहे. माहेरी जेवढं प्रेम, माया, ममता, स्नेह मनासारखं वागायला मिळतं तसं सासरी गेल्यानंतर मात्र मिळत नाही. तसं या पुस्तकाला तुमच्या माहेरी आल्यासारखं वाटेल आणि सासूरवास थोडा देखील सहन करावा लागणार नाही. आणि अगदी पुस्तक तुम्ही देत आहात, योग्य स्थळी देत आहात असं लेखक त्यांना म्हणतात. तेव्हा तो हसला आणि पुस्तक देत असताना त्याच्या चेहऱ्यावर, माझ्याकडे देत आहे त्याचं समाधान म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. मग लेखकाला त्याला पुस्तक मला दिल्यानंतर जास्त हुरहुर वाटू नये म्हणून लेखकानं काय केलं, एक संस्कृत सुभाषित म्हणजे सुविचार, एक विचार एका ग्रंथामध्ये मांडलेला होता. तसाच पुस्तकासंदर्भितचा विचार दासबोध या ग्रंथामध्ये देखील मांडलेला आहे. तसं इथं संस्कृतची मन लेखक त्या पुस्तकप्रेमी माणसाला सांगतात, मूर्ख हस्ते न दातव्यम यव वदती पुस्तकम. पुस्तकं स्वतः म्हणतात की मला मूर्खांच्या हातामध्ये देऊ नका, यव वदती पुस्तकम. आणि असे मूर्ख माणसं जर पुस्तकं वाचायला लागले तर पुस्तकावरतीच अन्याय होतो. पुस्तक त्यांना पाहिजे तसं ज्ञान पण देत नाही. पहा, तुम्ही तेवढ्या काळजीपूर्वक एखादी वस्तू हाताळलात, कुठली, आता साधं कुठलीही वस्तू घ्या, पुस्तकच नाही असं नाही, तुम्ही वापरता ती कोणतीही वस्तू घ्या. आता मोबाईल तुम्ही वापरत असाल, मोबाईल वापरत असताना काळजी त्या मोबाईलची घेतली पाहिजे. कुठलंही बटन जोरात दाबू नये. स्क्रीन हे करत असताना काळजी घेतलीच पाहिजे कुठल्याही वस्तूची. काळजी घेतलं तरच ती वस्तू 4 दिवस जास्त दिवस टिकते. नाहीतर काय होतं, बऱ्याच जणाला पहा, नवीन मोबाईल घेतला, हातातून पडतो, फुटतो, त्याची वाट लागते. मग घरचे आपल्याला चांगलं बोलतील का, चांगलं म्हणतील का, वापरायची अक्कल तुला नाही तर वापरतो कशाला, असं सहज आपल्याला म्हणतील. पुस्तक देखील तेवढ्याच काळजीनं, तेवढ्याच चांगल्या विचारानं त्याची जोपासना केली पाहिजे. पुस्तकानंच म्हटलेलं आहे, मूर्खांच्या हाती मला देऊ नका असं पुस्तक म्हणतं. आणि पुस्तक देताना त्या देणाऱ्या माणसाच्या मनामध्ये शंका येऊ नये आणि 2 दिवस त्याला चिंता वाटू नये. म्हणून माझ्या शहाणपणाबद्दल, पुस्तक सांभाळण्याच्या वृत्तीबद्दल तुम्हाला आता शंका नाही ना, असं लेखक त्या ठिकाणी विचारतात. त्यावेळेला मात्र अगदी खळखळून तो हसतो आणि त्याला, म्हणजे मी पुस्तक ज्या ठिकाणी दिलेलं आहे तिथं पुस्तक व्यवस्थित राहील असा विचार त्याच्या मनामध्ये येतो. आणि त्या पुस्तक मित्राला आलेला अनुभव तो सांगतो. दुधानं तोंड पोळल्यामुळे, म्हणी देखील दिलेले आहेत पहा, दुधानं तोंड पोळल्यामुळे मी ताक फुकून पितो. आता दूध तापवतात, पण ताक कोणी तापवतं का? ताक कोणी तापवत नाही. मग दुधाच्या पासूनच ताक बनलेलं आहे, पण ताक थंड प्यायला आवडतं. पण लेखक म्हणतो, ह्या म्हणीचा अर्थ असा होतो की दूध पिताना पोळलं म्हणून ताक देखील मी फुकून पितो. म्हणजे अगोदर अनुभव असा आला म्हणून मी कुणालाही पुस्तक देत नाही एकतरी, आणि दिलं तर हे मी सगळं सांगतो असं तो सांगतो की काही दिवसापूर्वी एक त्याचा कविमित्र होता आणि त्या कविमित्रानं 2 पुस्तकं त्यांना दिली होती.
2 पुस्तकं दिल्यानंतर की 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, असे 15 दिवस गेले. 15 दिवस वाट पाहून तो पुस्तक मित्र स्वतःच पुस्तक मागायला त्या कवी मित्राच्या घरी गेला आणि तो कवी मित्र चक्क कानावर हात ठेवला आणि तो स्पष्ट म्हणाला, मी पुस्तकं तुमचे आणि कधी आणले? तो पुस्तकं आणलेच नाहीत असं तो त्या ठिकाणी म्हणाला. मग असं जर पुस्तक दिल्यानंतर एवढे पैसे खर्च करायचं, जीवापाड पुस्तकं जपायचं आणि जपून जर पुस्तक कोणी गडप केलं, चोरी केलं, सपसेल तो नाही म्हणाला, असं जर पुस्तक गिळंकृत कोणी करत असेल, हडप करत असतील, तर चोरीपेक्षाही भयानक प्रकार. आता सगळ्यात जास्त प्रेम यांचं पुस्तकावर आहे. आपलं सगळ्यात जास्त प्रेम समजा सोन्यावर आहे आणि घरातल्या सोन्याची चोरी झाली, किती आनंद होईल ना? आनंद कुणाला होईल का? आनंद कुणालाच होणार नाही, उलट दुःख जास्त होईल, वेदना जास्त होतील. तशा वेदना पुस्तकावर प्रेम करणाऱ्या माणसाला तशाच वेदना त्या ठिकाणी होणार. आणि असं पुस्तक त्यांचं हडप केल्यानंतर लेखकाच्या मित्राने, त्या पुस्तक मित्राने तेव्हापासून ठरवून टाकलं, प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला तरी त्याला आपण पुस्तकं द्यायची नाहीत. कारण पुस्तकाला ते स्वतःचं अपत्य, आपल्या अपत्य म्हणजे मुलगा मुलगी, एखादं लहान बाळ ज्या प्रेमानं, ज्या मायेनं, ममतेनं आपण त्याला वाढवतो, तसंच त्या पुस्तकाला ते त्या ठिकाणी जपतात. ते त्याच्याही पुढं जाऊन म्हणतात, वाचायला जर भरपूर ग्रंथ मिळाले तर जेलमधली जन्मठेपेची शिक्षा देखील मी आनंदानं भोगेन. काय वाचनाचं वेळ असणाऱ्या माणसाला पहा, सगळ्यात महत्त्वाची गरज काय आहे? अन्न. आणि शिक्षा झाली तरीही तिथं आरोपीला अन्न देतातच. मग अशी शिक्षा झाली आणि तिथं जर पुस्तक वाचायला मिळालं, दुसरं कामच नाही, रात्रंदिवस पुस्तक वाचण्याशिवाय काही काम नाही, म्हणून तो आनंदानं म्हणतो, जन्मठेपेची शिक्षा देखील मी भोगायला तयार आहे. पण पुस्तकं जर नसतील तर राजाचा महल जरी असला, राजवाडा जरी असला, तर तो मला स्मशानासारखा वाटल्याशिवाय राहणार नाही. सहज माझ्या मनात विचार आला आणि असे म्हणजे निष्ठावंत वाचक आज दुर्मिळ होत चाललेले आहेत, ही खंत म्हणजे लेखकानं या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. ही पुस्तकाच्या संदर्भातली गोष्ट झाली. आता वाचनाच्या बाबतीत एक उदाहरणं लेखकाने दिलेलं आहे की आता लेखक माहिती असेल तुम्हाला, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की स्वतः लेखक माझे गुरु होते. संगमेश्वर कॉलेजमध्ये मराठी विषय ते शिकवायला होते आणि त्यांनी वाटतं एम.एला आम्हाला वाङ्मयाचा अभ्यास ते घेत होते, शिकवत होते, वाङ्मयाचं पुस्तक वाङ्मय शिकवत होते. आणि BAच्या वर्गामध्ये, BA म्हणजे लक्षात येत असेल, आता तुम्ही कॉमर्स आणि आर्ट्सच्या मुली, कॉमर्सच्या मुली 12वी झालं की BCom म्हणजे ज्याला आपण 13वी 14वी 15वी म्हणतो, तसं आर्ट्समध्ये BA फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे 13वी 14वी 15वी आपल्या भाषेत, त्या एका वर्गामध्ये ते साहित्याचा अभ्यास शिकवत होते. आणि सहज त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की G.A. कुलकर्णी या सुप्रसिद्ध मराठी साहित्यातील साहित्यिक लेखक यांचं एखादं कथासंग्रह तुम्ही वाचलेला आहात का? म्हणून वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या मुलींना दोघांनाही त्यांनी प्रश्न विचारला, एखादा कथासंग्रह वाचलेला आहे का? तर कथासंग्रह जाऊ द्या, त्या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आले आहे का असं विचारलं. लेखकाने विचारल्यानंतर त्या साहित्याचा अभ्यास करणारे जे विद्यार्थिनी होते ते सगळे खाली माना घालून बसले होते. म्हणजे याचा अर्थ
त्यांनी त्यांचं एकही पुस्तक वाचलेलं नव्हतं. नाही. एवढंच नाही, कदाचित यांना मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध लेखक कथाकार जी. ए. कुलकर्णी हे नावसुद्धा त्यांना फारसं माहीत असावं असं लेखकाने म्हटलेलं आहे. आणि हे सत्यस्थिती आहे. वर्गामध्ये शिकवत असताना एकाही लेखकाचं नाव विचारलं, आता अगदी पहिलीपासून तुम्हाला अनेक लेखक आहेत, तर त्या लेखकाचं नाव, लेखकाचं एखादं पुस्तक वाचलेलं सोडा, पण आठवतं का एका लेखकाचं नाव, जरी प्रसिद्ध लेखकाचं नाव सांगा म्हटलं तर 11वीच्या विद्यार्थ्यांना सांगता येत नाही. तशी अवस्था म्हणजे आजच्या अभ्यासकांची झालेली आहे. त्यामुळं लेखकाला फार वाईट वाटलं आणि एका आता मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या ह्या रसिकांना, विद्यार्थ्यांना एका कथालेखकाचं नाव माहीत नाही, यापेक्षा वाईट स्थिती म्हणजे अभ्यास करणाऱ्याची असू शकेल का, असं लेखकाला म्हटलेलं आहे. हे सुशिक्षित अभ्यासक यांच्या कानापर्यंत ते लेखाचं नाव पोचलेलं नाही. त्या कर्माला आपण नेमकं काय म्हणावं असं लेखकाने या ठिकाणी म्हटलेलं आहे.